व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम। नुकताच शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन झाला, तेव्हा आपल्याला तर माहितच आहे आता दोन भाग पडलेले, दोन तुकडे झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांनी वेगळी सभा घेतली, एकनाथ शिंदे यांनी वेगळी सभा घेतली। एकनाथ शिंदे यांनी त्यांचे विचार मांडले आणि उद्धव ठाकरे यांनी विचार नाही मांडले, परत तेच रडगाणं त्यांनी कंटिन्यू ठेवलं। पण उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये म्हणजे उबाठा गटामध्ये सध्या उद्धव ठाकरेंपासून सगळेच जण विनोद करायला लागलेले आहेत, जोक मारायला लागलेले आहेत। पहिला जोक उद्धव ठाकरे यांनी मारला, नंतरचा जोक सुषमा अंधारे यांनी मारला आणि त्यानंतर अक्षरशः भास्कर जाधव यांनी दाखवून दिलं की उद्धव ठाकरे यांची सध्याची अवस्था नेमकी काय आहे। मित्रांनो, खरं तर उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की तुमच्यापैकी कोणाला जर असं वाटत असेल की मी पाय उतार व्हावं, मी आता प्रमुख राहू नये, तर मी पाय उतार व्हायला तयार आहे। दस्तूर खुद्द यांनी ती कबुली दिलेली आहे। बरं, ही कबुली त्यांनी या अगोदर देखील एकदा दिली होती, जेव्हा ते 40 आमदार गुवाहाटीला गेले होते। हे फेसबुक लाईव्ह वर आले आणि मग अक्षरशः रडवेला चेहरा करून यांनी आवाहन केलं होतं की मला सांगा ना, मी लायक नाहीये का? मी लायक नसेल तर मी सोडून देतो सगळं काही। उद्धव ठाकरे यांनी तेव्हा गळ घातली होती। मग त्यांचे जे उरलेले जे शिवसैनिक किंवा वडापाव सैनिक, त्यांना म्हणलं जातं शिल्लक सेना म्हटलं जातं, ते म्हटले नाही 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 नाही, तुम्ही राजीनामा द्यायचा नाही, तुम्ही मागे हटायचं नाही। बरं, उद्धव ठाकरे यांनी तेव्हा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला होता आणि अशी घोषणा देखील केलेली होती, जाहीर केलेलं होतं की मी मुख्यमंत्री पदासकट माझ्या आमदारकीचा देखील राजीनामा देत आहे। मात्र दिलाय का? आतापर्यंत दिलेला नाहीये। आणि आता सुद्धा उद्धव ठाकरे यांनी मस्त जोक मारलेला आहे, तो जोक आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत। त्यानंतर अंधारेबाईंनी जो जोक मारलाय तो जोक पण तुम्ही ऐकून घ्या। आणि भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची आत्ताची काय स्थिती आहे, काय परिस्थिती आहे, हे अगदी थोडक्या शब्दांमध्ये सांगितलेलं आहे, ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। तर हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका मित्रांनो। आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप काही सांगून जाईल, खूप काही कळेल तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून। त्या मूळ मुद्द्याला आणि आपल्या उद्धवजींच्या जोकला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी नम्र विनंती आहे मित्रांनो। बघा, पावसाला सुरुवात झालेली आहे, इंद्रदेवाची कृपा, आणि त्यामुळे आता इथून पुढे तरी बऱ्यापैकी आपल्या शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी वातावरण चांगलं असेल, पोषक राहू देत, अशीच त्या श्रीरामाचरणी प्रार्थना। कारण दुष्काळामध्ये खूप होरपळून निघालेला आहे आपला शेतकरी। त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी, त्यांच्यासाठी आपण अहोरात्र झटत आहोत। त्याचप्रमाणे कर्करोगग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे औषध उपचार आणि त्यांचे हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांच्या जेवणाची सोय यासाठी देखील आपण झटत आहोत। यासाठी अनेक जण श्रमदान करत आहेत, सहकार्य करत आहेत। आपल्याला ही विनंती आहे की आपणही या कार्यामध्ये, या परिवाराच्या कार्यामध्ये सहकार्य करावं। दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या मित्रांनो, कारण एक रुपया देखील बदल घडवू शकतो। आणि हे गेल्या वर्षभरामध्ये आपण केलेलं देखील आहे, इथून पुढेही करणार आहोत। म्हणून विनंती आहे, आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या। ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअप आयडी वर पाठवा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल, त्याची रिसिप्ट बनवून ती तुम्हाला पाठवता येईल। या व्यतिरिक्त आपण जे कार्य करत आहोत ते कार्यात नेमकं आपण काय करत आहोत हे देखील तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे आम्ही कळवत राहू। तेव्हा मन मोठं करून पुढे या मित्रांनो, अनेकांना तुमच्या आधाराची गरज आहे। चला आता बघूया उद्धवजी रावांचा जोक, अंधारेबाईंचा जोक आणि भास्कर जाधव यांनी उद्धवजी रावांची खरी परिस्थिती कशी आहे हे सांगितलंय। बघून घ्या। 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत, गेली जवळपास 12-13 वर्ष मी तुमची नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतोय। पण जे आरोप माझ्यावरती होत आहेत ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं, मी आत्ता या पदावरनं पाय उतारवायला तयार आहे। फक्त माझी एक अट आहे की ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या, दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही। तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या,
तो शिवसेना पक्षप्रमुख बनेल, मला त्याचं सुद्धा कौतुक वाटेल. मला नेतृत्वाची सोच नाही, मला नेतृत्वाची हाव नाहीये, मी आत्ता एक पद सोडायला तयार आहे. मला नेतृत्वाची सोच नाही, मला नेतृत्वाची हाव नाहीये, मी आत्ता एक पद सोडायला तयार आहे. मगाचपासून जरा वाईट असं वाटतंय की मी नेतृत्व सोडतो. नाही ना, तुम्ही कसं काय नेतृत्व सोडू शकता? तुम्हाला नाही अधिकार नेतृत्व सोडायचा. आम्ही लढतोय ना, कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता आम्ही लढतोय. आम्ही आहोत, आम्ही असू. मी आजच्या दिवशी पक्षप्रमुखांना एवढंच सांगेन, उद्धव साहेबांना, की डरो मत, बिलकुल डरो मत. जो होने वाला है वो होने ही वाला है. पाहिलं उद्धव ठाकरे यांनी किती मोठा विनोद केलेला आहे. उद्धव ठाकरे यांचं परत म्हणणं असं आहे की तुमच्यापैकी कोणी जर शिवसैनिक पक्षप्रमुख होणार असेल तर मी हे पद सोडायला तयार आहे. हा सगळ्यात पहिला विनोद. त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत का? अजिबातच नाही. त्याचं कारण सांगतो. पक्षप्रमुख कोण? तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे, ज्यांची शिवसेना जी आज एकनाथ शिंदेकडे आहे. ठीक आहे. बघा, वारसा हक्काने तुम्हाला संपत्ती मिळू शकते, धन मिळू शकतं, गाडी बंगला सगळं काही मिळू शकतं. मात्र जो विचारांचा वारसा चालवतो ना, तोच खरा वारसदार ठरत असतो. आणि एकनाथ शिंदे हे तर सातत्याने करून दाखवत आहेत. लोकांची मदत करत आहेत, त्यांचे प्रश्न सोडवत आहेत. हे काय करतायत? फक्त रडगाणं गातायत. बरं, आता बघा, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सगळ्यांच्या नियुक्त्या करायची. म्हणजे विभाग अध्यक्ष कोण असेल, म्हणजे मराठवाडा विभाग म्हणा, कोकण विभाग म्हणा, किंवा उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र यांचे प्रमुख कोण असतील हे बाळासाहेब ठाकरे ठरवायचे. त्यानंतर मग जिल्हाध्यक्ष, संपर्क प्रमुख आणि मग हे सगळेजण मिळून गट प्रमुख ठरवायचे. आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे म्हणजे उबाठा सेनेकडे गट म्हणून बघितलं जातं. म्हणजेच काय? उबाठा गट म्हणजे उद्धव ठाकरे कोण झाले? गटप्रमुख. मग आता एखाद्या शिवसैनिकाला गटप्रमुख व्हायचं असेल तर त्याने उद्धव ठाकरे यांना सांगणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर आहे ना? बघा, म्हणजे उद्धव ठाकरे हे आता सध्या गटप्रमुख आहेत, हा पक्षप्रमुख नाहीत. उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख. कोण? उद्धव ठाकरे. काय म्हणताय? मी या प्रमुख पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, मी पाय उतार व्हायला तयार आहे. परत खोटं बोलले. अहो, आमदारकी सुटत नाही तुमच्याकडून साधी. तुम्हीच स्वतः सांगितलं होतं ना, जाहीरपणे कबुली दिलेली होती ना की मी आमदारकीचा देखील राजीनामा देत आहे म्हणून. मग का नाही दिलं बरं आतापर्यंत? त्याचं कारण आहे पेन्शन सुटत नाही ना. आता तहहयात यांना पेन्शन मिळत राहणार आहे त्या आमदारकीचं. इतकी छोटीशी रक्कम आहे ही उद्धव ठाकरे यांच्या दृष्टिकोनातून. म्हणजे त्यांच्यासाठी चिल्लर आहे ती. चिल्लर सुद्धा नाही आहे ऍक्च्युली. पण ते सुद्धा यांच्याकडून सोडवत नाही. म्हणजे विचार करा तुम्ही, हे किती स्वार्थी असू शकतात. ह्यांच्याच्यानं नाही सुटू शकणार. ते प्रमुख पद जे मी सोडतो नेहमी म्हणत असतात ना, ते नाही सोडणार ते. ठीक आहे. या अगोदर देखील बघा, 2014 ते 2019 यांचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन हिंडत होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केलं. त्यांनी ते राजीनामेच घेतले नाही म्हणण्यापेक्षा यांच्यात हिंमतच नव्हती ते राजीनामे खिशातून बाहेर काढायची. यांच्याकडून राजीनामे दिले जाऊ शकत नाहीत, यांच्याकडून पदं सोडली जाऊ शकत नाहीत. आणि हे केवळ भावनिक करण्याचा प्रयत्न करतात. हा झाला उद्धव ठाकरेंचा प्रकार. आता वळूया सुषमा अंधारे यांच्याकडे. अरे उद्धव, दहीहंडी खेळायची आहे ना तुला, तर खालच्या थरावर तू उभा राहा आणि वरच्या थरावर तुझ्या पोराला म्हणजे आदित्य ठाकरेला उभा कर आणि खेळ की मग दहीहंडी, असं दणक्यात बोलल्या होत्या ना बाई. त्याच आज उद्धव ठाकरे जेव्हा म्हटले मी पाय उतार होतो, तेव्हा रडायला लागल्या, मुळू रडायला लागल्या. अरे बाप रे. गेल्या काही दिवसांमध्ये सुषमा अंधारे फारच हळव्या झालेल्या आहेत आणि सुषमा अंधारे खूपच रडवेल्या झालेल्या आहेत. त्यांना आता अश्रू अनावर व्हायला लागलेले आहेत. या अगोदर देखील 2-3 वेळा रडल्या, आता सुद्धा रडल्या. रडायचं कशासाठी? सरळ सांगायचं ना की साहेब द्यायचा नाही राजीनामा, संपला विषय. रडायचं कशासाठी? फक्त हेच दाखवायचं की बघा आमचं तुमच्यावर किती प्रेम आहे. किती प्रेम आहे? 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यानंतर तो हात थरथर करेल हे कोण बोललेलं होतं?
आणि आज तुम्ही म्हणता की आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे म्हणून आणि तुम्हाला अधिकारच नाहीये राजीनामा देण्याचा किंवा तुमचं पद सोडण्याचा म्हणून. असं कसं? हा अधिकार ठरवलाय कोणी? उद्धव ठाकरेंनीच ठरवलेला आहे ना की मी प्रमुख राहील म्हणून. उबाठा सेनेचा म्हणजे उद्धव गटाचा प्रमुख मी असेल हे उद्धव ठाकरेंनी ठरवलंय, बाळासाहेबांनी ठरवलेलं नाहीये. बाळासाहेब जर आज हयात असते तर शिवसेनेचे तुकडे झालेच नसते, शक्यच नव्हतं हे. संजय राऊत सुद्धा इतक्या माजल्यासारखे वागले नसते. ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो. आणि वरतून सुषमा अंधारे असं म्हणतात की आम्ही तर साधे सुधे कार्यकर्ते आहोत, आम्हाला काही पदाची अपेक्षा नाही, अमकं नाही तमकं नाही. गटात आल्या आल्या उपनेता झाल्या या, इतरांना बाजूला सारून. विचार करा तुम्ही, ज्यांनी आपल्या वयाची 25, 30, 40 वर्ष या शिवसेनेला दिली, त्यांना बाजूला करत सुषमा अंधारे या बाहेरून आलेल्या एका महिलेला, जिने आपल्यावर घणाघाती टीका या अगोदर केलेली आहे, आपल्या पित्याचा अपमान केलेला आहे, त्यांना उपनेतेपद दिलं तुम्ही. बघून घ्या ना किती नाराजी ओढवून घेतली यांनी लोकांची. आणि आज हे म्हणतात की माझी चूक काय, माझी चूक काय. हीच पहिलीच चूक होती तुमची. कशाला घेतलं त्यांना? हिंदू दृष्टी, राम आणि कृष्ण थोतांड आहे, नवरात्रीमध्ये चप्पल का घालतात, असं का करतात, आई बसली बाई रडली, आई बसली ते बाई रडली पर्यंतचा हा प्रवास आहे. ही कर्माची फळं ही भोगावीच लागणार आहेत. विनोद केलाय सुषमा अंधारेंनी की आम्ही साधे सुधे कार्यकर्ते आहोत, आम्हाला पदाची अपेक्षा नाहीये. सोडा मग उपनेतेपद, सोडा तुमचं. शिवसेना उपनेते आहात ना तुम्ही, उद्धव गटाच्या सोडा पद, दाखवा हिंमत थोडीशी. आता वळूया भास्कर जाधवांकडे. आता भास्कर जाधव यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये थोडक्यातच सांगितलंय बघा की उद्धवजी आप डरो मत, अजिबात घाबरायचे नाही. आप डरो मत, जो होना है वो होकर ही रहेगा. म्हणजे काय, उद्धवराव तुम्ही घाबरू नका, जे व्हायचंय ते होणारच आहे. बघा सूचक आहे हा हे. म्हणजे कसं की उद्धवराव तुम्ही घाबरू नका, याचाच अर्थ काय, उद्धवराव घाबरलेले आहेत, वो डर चुके हैं. ठीक आहे, भेदरलेले आहेत, हादरलेले आहेत आतून उद्धव ठाकरे. एकतर तब्येत सुद्धा त्यांची तोळा मासा आहे. त्यात आता हे असे झटक्यावर झटके बसायला लागले. 6 खासदार निघून गेलेले आहेत, आमदार पण फुटीच्या मार्गावर आहेत, नगरसेवक पण फुटणार आहेत. 14 आमदार फुटणार आहेत, तब्बल 14. लिहून घ्या, नजीकच्या काळामध्येच हे होणार आहे, हे घडणार आहे. इकडे बघा तुम्ही, हे 6 खासदार जे निघून गेले ना, त्या 6 खासदारांपैकी 2 जणांना केंद्रामध्ये पद मिळतंय. आता त्यांना तिकडे जर पद मिळालं तर उद्धव गटामधले हे जे 20 आमदार आहेत यांच्यामध्ये किती अस्वस्थता निर्माण होईल, चुळबुळ करतील ना हे. आणि मग चुळबुळ करत, वळवळ करत या 20 पैकी 14 जणांनी जर टांग मारून किंवा उद्धव ठाकरे यांना परत एक धक्का देऊन, शॉक देऊन जर युटर्न घेऊन परत जर शिंदे सेनेकडे आले तर मग तर अजूनच झटका बसेल. मग तर वर्ष रडावं लागेल उद्धव ठाकरेंना, सुषमा अंधारेंना. बरं, पुढे काय म्हणतायत भास्कर जाधव, जो होना है वो होकर ही रहेगा. म्हणजेच काय, जे व्हायचंय ते होणारच आहे. म्हणजे भास्कर जाधव यांनी आत्ताच सांगून टाकलेलं आहे की हे होणारच आहे, हे होणारच आहे. भास्कर जाधव यांना कुणकुण लागलेली असावी कदाचित या गोष्टीची की आता आमदार फुटणारे, नगरसेवक फुटणारे, उद्धवराव रडण्यासाठी तयार रहा, अंधारे रडण्यासाठी तयार रहा. ही आजची यांची परिस्थिती, ही आजची उवाठाची स्थिती जी भास्कर जाधव यांनी दर्शवून दिली. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास याचसाठी होता की बघा, उद्धव ठाकरे हे वारंवार खोटं बोलतात, त्यानंतर सुषमा अंधारे ह्या अत्यंत लबाडी करतात, ढोंग करतात, नाटकं करतात, मानभावीपणा करतात आणि मी किती श्रेष्ठ, मी किती महान, मी किती एकनिष्ठ हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण हे सगळं फोल आहे, अजिबात असं काहीही नाही. आणि भास्कर जाधव यांनी तर स्पष्टच सांगून टाकलेलं आहे की जो होना है वो होकर ही रहेगा. तर आता तयारीत राहा उवाठा गटावाला हो. लवकरच अजून एक धक्कादायक बातमी तुमच्यापर्यंत पोहोचेलच, तेव्हा नजीकच्या काळामध्ये आणखी काय घडामोडी होतात बघूया. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हे रडगाणं कधी संपणार आहे उद्धव ठाकरे यांचं? किंवा आता सुषमा अंधारे ज्या
आपल्या वारीवर सुद्धा टीका करत होत्या, संतांवर टीका करत होत्या, देवतांवर टीका करत होत्या, त्याच आता रडकुंडीला आलेल्या आहेत, रडायला लागलेल्या आहेत. ऍक्च्युली हे घडियाली आसू आहे, हे मगरीचे अश्रू आहेत सगळे, हे खरे अश्रू नाही, ही निष्ठाच नाहीये. तुम्हाला काय वाटतं हे ढोंग अजून किती दिवस चालेल, की सुषमा अंधारे सुद्धा आता पलटी मारण्याच्या तयारीत असाव्यात? कारण आतापर्यंतचा इतिहास हाच आहे की ज्यांनी उद्धव ठाकरे यांना शब्द दिलेला आहे की साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्या सोबतच आहोत, जे ठणकावून सांगत होते त्यांनीच दुसऱ्या दिवशी टांग मारलेली आहे बॉस. नुकतंच ताजं उदाहरण घ्यायचं असेल ना, तो ओमराजे निंबाळकर काय बोललेले होते, मी एकनिष्ठ आहे, मी सोडून जाणार नाही, वगैरे 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 वगैरे. खूप बोलायचे ना ओमराजे. आज कुठे आहेत ओमराजे? आज ओमराजे शिंदे गटात. सुषमा अंधारे हे त्याच मार्गाने जात आहेत का असं वाटायला लागले. कारण शीतल म्हात्रे सुद्धा अशाच बोलत होत्या बरं का. काय तो दांडा, काय ते टुंगण वगैरे असं काय 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 बोलल्या होत्या त्या, जेव्हा हे सगळे गुवाहाटीत होते तेव्हा. शहाजी बापू पाटलांच्या त्या सुप्रसिद्ध वाक्यावर, काय ती साडीन काय तो डोंगर, त्यावर टोमणा मारायचा म्हणून शीतल म्हात्रे बोलल्या आणि भाषण केल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या शिंदे सेनेमध्ये होत्या. त्याचप्रमाणे आता सुषमा अंधारे कुठे जाते? शिंदे सेनेमध्ये तर थारा नाहीये, तिकडे चांगले लोक आहेत जरा अजून, ठीक आहे. ज्योतिताई वाघमारे आहेत तिथे किल्ला सांभाळण्यासाठी. सुषमा अंधारेंची तिकडे गरज नाही. मग पवार साहेबांकडे जर यांना एंट्री मिळणार असेल तर मग आधीच का नव्हती दिली पवार साहेबांनी इकडे का पाठवलं? म्हणजेच सुषमा अंधारे यांना आता पर्याय उरलेला नाहीये हे त्यांना देखील जाणवलेलं आहे. आणि म्हणूनच आता ही रडून दाखवायचं की बघा मी एकनिष्ठ आहे, मी अजून तुमचीच आहे, मी सोडूच शकत नाही आता उभा गट. संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी कदाचित पण केलेला असावा की जोपर्यंत आमदार फुटत नाहीत, नगरसेवक फुटत नाहीत, तोपर्यंत उबाठाला स्वस्थ बसू द्यायचं. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जाता जाता परत एकदा विनंती करत आहे, बघा आपले जे दुष्काळग्रस्त बांधव आहेत मराठवाड्यातले, त्यांच्यापर्यंत अजूनही पुरेशी मदत पोहोचलेली नाहीये. मान्य आहे पाऊस सुरू झालेला आहे, पण तो आता 1-2 दिवसात सुरू झालेला आहे. त्यांचं जे नुकसान झालेलं आहे ना, ते भरून निघण्यासाठी खूप वेळ लागणार आहे मित्रांनो. तेव्हा त्यांच्या कुटुंबासाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी, कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी यांची सोय करण्यासाठी, यांना आधार देण्यासाठी आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं, दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर अवश्य द्या. त्या लोकांना अत्यंत गरज आहे, त्यांना आधाराची गरज आहे. तेव्हा ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट हा परिवाराच्या व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे त्याची रिसिप्ट तुम्हाला देता येऊ शकते आणि केलेलं कार्य तुमच्यापर्यंत पोहोचवता येऊ शकतं. मन मोठं करून पुढे या मित्रांनो, एवढीच विनंती. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.